स्वतःसाठी एक छान गोष्ट घेतलेली आहे मी माझ्या कमाईतनं पहिल्यांदा। कोणाचा हॅपी बर्थडे आहे? माझा हॅपी बर्थडे। मी हॅपी हा हा हा। ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते। आणि मी इतकी छान तयार झाली याचं कारण असं की माझा एक शूट आहे, काय कसं ते तुम्हाला पुढे सांगतेच, पण सकाळपासून काय सुरुवात झाली हे तुम्हाला सांगते। आज म्हणजे मला शूट आहे हे ठरलं होतं आणि खूप छान ब्रँडचं शूट आहे। इंस्टाग्रामसाठी माझं कोलॅब आहे ते म्हणजे आशीर्वाद आटा। सो इंस्टाग्रामवर बऱ्यापैकी छान छान ब्रँड्सचे शूट येतात, तर एकदम छान वाटतं चला आपण जे कष्ट करतो, आपण जे रोज काहीतरी रील्स पोस्ट करतो, तुमच्यासाठी छान छान कॉन्टेंट रेडी करते, त्याचं काहीतरी फळ म्हणून आपल्याला हे छान छान असे ब्रँड कोलॅब्स येतात। आणि अशा मोठ्या ब्रँडचे कोलॅब्स आले तर एकदम मस्त वाटतं, म्हणजे ती फिलिंगच वेगळी आहे। तर आता सध्या मी इंस्टाग्रामवर छान छान कोलॅब्स करते आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने ते लवकरच यूट्यूबवर सुद्धा होईल। सो पटापट काय मला ग्रो होण्यासाठी हेल्प करा आणि छान छान तुमच्या कमेंट्स करत जा, व्हिडिओज बघत जा आणि लाईक करायला विसरत जाऊ नका। ठीक आहे, तुम्ही मला सगळे सपोर्ट करतात किंवा खूप छान छान कमेंट्स करतात, त्याच्यात काही वावगं नाही आणि त्याच्यामुळेच मला परत छान ब्लॉग्स शूट करण्याची किंवा काहीतरी तुमच्यासाठी नवीन घेऊन येण्याची एनर्जी सुद्धा येते। सो त्याच्यासाठी मनापासून थँक्यू सो मच। आणि आजचा दिवस असा की शूट करायचं आहे म्हणून मग मी छान असा ड्रेस वगैरे वेअर केलेला आहे, तुम्हाला पुढे बघायला मिळेलच। जे ब्रँड शूट असतात ना त्याच्यासाठी सगळं ठरलेलं असतं, म्हणजे कपडे कुठले घालायचे आहेत, स्क्रिप्ट काय आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली सगळा शूट होत असतो। तर तुम्ही जी 1 मिनिटाची रील बघताना त्याच्यामागे मेहनत खूप मोठी असते, कारण सगळ्या गोष्टींची प्रॉपर अशी तयारी करून ठेवावं लागते आणि त्याच्यानुसार मग शूट घ्यावा लागतो। सो ठीक आहे, ते सगळं मी सकाळपासून करते आहे आणि त्यातल्या त्यात आजचा व्हिडिओ जो आहे तो लेट झाला अपलोड करायला, त्याच्यामुळे त्या अपलोडिंगला पण बराच वेळ लागला। तर एकच फोन आहे माझा, त्याच्यात सगळं काही असतं, शूट पण त्याच्यातच करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी, सो म्हणून वेळ होत गेला। पण अनायाच्या जेवणाची सगळी तयारी करून ठेवली, म्हणजे तिच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम यायला नको, आम्ही तरी मागे पुढे करून घेतो। आणि त्यानंतर आता तो शूट करून घेतो आशीर्वाद आटाचा। त्याच्यानंतर मला कपड्यांचा सुद्धा शूट करायचा आहे, जे मी ड्रेसेस वेअर करून माझा तो नवीन पेज आहे त्याच्यासाठीचा शूट आज आहे, तो पण आवरायचा आहे। आणि स्वतःसाठी एक छान गोष्ट घेतलेली आहे मी माझ्या कमाईतनं पहिल्यांदा, सो ती पण तुमच्याशी आज मी शेअर करते। ती काय आहे, मी स्वतः खूप एक्सायटेड आहे ती गोष्ट ट्राय करण्यासाठी। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। झाला का शूट मम्माचा? मम्माने शूट कसा केला ग? मम्मा कशी बोलते ग माईक लावून? कशी बोलते मम्मा माईक लावून? कशी कशी? तू काय करत होती का नानू आतापर्यंत? आणि माझा जस्ट आता शूट आवरलाय, आता मी आमच्या जेवणाची तयारी करते आहे। पण थँक्स टू नानू की ती एकदम शांततेत बसली होती आणि आम्हाला शूट करू दिला, आणि थँक्स टू रोशन ॲज वेल, कारण त्यांनी माझा शूट घेतला। आणि मी अंकिताचा शूट नेहमी फ्री मध्येच घेतो। अंकिताला पे बॅक म्हणून एक कॉफी जरी म्हटली तरी ती म्हणते हो नाही हो नाही। आज कॉफी पक्की, पण प्रॉब्लेम काय माहिती का याला कॉफी द्यायचा, की याला आपली नॉर्मल कॉफी नाही जमत, याला स्टारबक्स पाहिजे असते। पण ठीक आहे, आज स्टारबक्स आज कॉफी फिक्स। चला थँक्यू अंकित। मला वाटतं अंकिताने तुमच्या समोर म्हणायचं म्हणून म्हटलंय, पण जर खरंच तर अंकिताने खरंच जर कॉफी दिली तर तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये दिसेल, आणि नाही दिली तर तुम्ही कॉमेंट करून तिला सांगा की नवरा एवढा ऍडजस्टमेंट करून शूट करून देतो। पण माहिती आहे तर तो जेवढी मेहनत घेतो ना त्याच्यासाठी कॉफी खूप कमी आहे खरं तर, पण म्हणजे मी रोज टाळाटाळी करते, कारण त्याचं तेच आहे की नेहमी स्टारबक्स मध्ये जाऊन कॉफी मग पितात ना, पण आज फिक्स आहे रोशनची कॉफी। चला डन। मला वाटतं मला तुमच्यामुळे म्हणून आज कॉफी मिळणार आहे। आणि हे ताई तिचं कारभार मग काय चाललंय? तू काय करते नानू? व्हॉट आर यू डुईंग? काय येते काय येते? हा चला तू बाबासोबत बाहेर येणार का? नो वाय नो? चला मी चाललो फाउंटेन्स बघायला नानू। आणि आता जस्ट माझ्या पोळ्या करून झालेल्या आहे, रोशन गेलेला आहे खाली, ते म्हणजे भाजी पार्सल आणायला, कारण भाजी सकाळी करायला मला जमलीच नाही, खूप साऱ्या गोष्टी असतात, कपडे प्रॉपर सगळ्या गोष्टी अरेंज करता करता, अनाचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी करता करता, ब्रेकफास्ट करता करता भाजी नाही बनवली आणि पोळ्या तर बनवायच होते एनिवे। तर त्याला म्हटलं आपण एक काम करू, खालना भाजी घेऊन येऊ, आणि पार्सल पण बनवायचं म्हटलं तर फार वेळ लागतो आणि आमच्या खाली सगळं आहे, त्याच्यामुळे तो म्हटला की मी खाली जाऊन लगेच घेऊन येतो, आपण जेवण करून घेऊ आणि त्यानंतर मग पुढचा शूट तो म्हणजे कपड्यांचा आहे।
सो परत एनर्जी आली पाहिजे शूटसाठी आणि त्याच्यासाठी म्हणून पहिले आता जेवण महत्त्वाचं आहे. सो जेवण वगैरे करतो, शूट करतो आणि त्यानंतर पुढे काय होतं हे इंटरेस्टिंग आहे. जी माझ्या मेहनतीने घेतलेली गोष्ट आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि हो, त्यानंतर आता हे सगळं झाल्यावर माझ्यात किती एनर्जी राहते चकल्या बनवण्याची ते बघायचं आहे. आणि जर मला असं वाटलं की नाही मी करू शकते, रात्री कितीही जरी लेट झालं तर आज चकल्यांचा बेत आहे, तर चकल्यांचं मी भाजणी रेडी करून ठेवली होती, ते पीठ दळून आणायचं आहे. सो जेव्हा आम्ही बाहेर जाऊ तेव्हा मग पीठ पण दळून आणते आणि त्यानंतर मग रात्री चकल्या पण बनवून घेते आजच. सो त्याची रेसिपीसुद्धा तुमच्याशी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. नानू जेवते का ग? का बरं नाही जेवण? कसं आहे नानू हे? कसं आहे जेवण? हे तिखट कसं आहे? तिथं ते तुला गोड गोड देऊ? गोगो देऊ? हे बघ खीर गोड गोड आहे, खाते तू? मिन्नू नाही आहे, मिन्नू कुठे? अरे. आणि फायनली हा आता शांततेचा वेळ मिळाला, कारण अनाया एकदम मस्त निवांत अशी झोपलेली आहे. तिची झोप फार वेळ नसते, 1 ते 1.5 तास मॅक्सिमम ती झोपते. आणि आता एवढे कपडे आहेत जे मला ट्राय करून बघायचे आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट 2 तास जातात, कारण ट्राय करायचे, व्हिडिओ शूट करायचा आणि मग ते घड्या करून प्रॉपर परत ठेवायचे. सो माझा एखादा दिवस इतका प्रोडक्टिव्ह असतो की मी दिवसभर बिझी असते. आता सकाळपासून बिझी आहे आणि आता इथनं पुढे पण परत 2 तास ते शूट, त्यानंतर चकल्या बनवायचा पण मी प्लॅन करते आहे. आणि एखाद दिवशी मी फुल चिल मारते, फुल आराम घेते, कारण थकवा पण कुठेतरी निघाला पाहिजे. सो चला आता शूटला सुरुवात करते. हा ड्रेस एकदम सुंदर आहे, हा एवढा जुगाड असतोय का? आणि हा ड्रेस एकदम सुंदर आहे, कापड पण खूप छान आहे, कम्फर्टेबल पण आहे, तर मी हा ठेवणार आहे म्हणून म्हटले सगळ्यापैकी एक तुमच्याशी फक्त शेअर करावा. बाय, सी यू. हो, वाट बघायला लावू नको. बरं, बाय, सिया. सो शूट आवरला आणि थोडंसं घर पण आवरलं. खूप मेसी होऊन जातं सगळं आवरून घेतलं. अजून कपडे इथेच पडले आहेत असे, कारण ते रिटर्न करायचे आहे म्हणून मी आतमध्ये काही नेऊन ठेवले नाही. तर एक दिवस पसारा होतो पण ठीक आहे तेवढं. सो ते सगळं आवरून आता चेंज वगैरे करून फ्रेश तर झाली नाही, म्हणजे चेहरा तसाच आहे, कारण मला वारंवार असं फेस वॉश करायचा, तयारी करायचा कंटाळा येतो. तर जे आहे ते दिवसभर चालतं आपलं. पण आता चाललेलो आहे माझी रिंग आणण्यासाठी. तर ही एक गोष्ट होती जी मी माझ्या कमाईतनं पहिल्यांदा स्वतःसाठी घेतलेला आहे. तर मला ॲक्च्युली गोल्ड रिंग हवी होती, तर रोशनला जेव्हा आम्ही रिंग करायला गेलो होतो तेव्हाच ती माझ्यासाठी सुद्धा केली. तर रोशनला मी बड्डेसाठी गिफ्ट दिलं आणि रोशनचा बड्डे आता 1-3-4 दिवसात येतो आहे. तर त्याची काहीच तयारी नाही आहे, काहीच प्लॅनिंग केलं नाही, फक्त गिफ्ट घेऊन ठेवलं आधीच. आणि द थिंग इज की माझा एक प्लॅन होता जो रोशनला आवडतो, असं बाहेर जाऊन छान बिर्याणी वगैरे बनवायची स्वतः आणि खायचं असं. पण तो प्लॅन सक्सेसफुल होणार नाही असं वाटतं. आम्ही बघतच होती मी की म्हणजे काय क्लायमेट वगैरे आहे. तर आजच नेमका पाऊस आला आणि 2-3 दिवसात प्लॅन करण्याचा काहीच पॉईंट नाही आहे. आणि ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे तिथे तर एनिवे पाऊस असतो. त्याच्यामुळे मग तो प्लॅन मला वाटत नाही सक्सेसफुल होईल. तर आता दुसरं काय करायचं हे बघावं लागेल त्याच्या बड्डेला. असं काही प्लॅन नाही आहे. पण हां, गिफ्ट मात्र मी तेवढं प्रत्येक वर्षी घेत असते, ते त्याला घेतलं. मग तिथे गेलो होतो तर माझ्यासाठी पण रिंग बघत होतो आणि नेहमीच आम्ही ना सोबत घेतो तर बँड घेत असतो. त्याला तर बँड घेतला, पण यावेळी मला असं होतं की नाही, मला काहीतरी गर्लिश हवं आहे आणि ते काही चांगलं मिळत होतं. ते सोन्याच्या अंगठे अजिबात चांगलं वाटत नाही, मला कुठलं काही डिझाईन आवडत नव्हतं. तुम्ही माझ्या या रिंगवरनं तरी लक्षात घेऊ शकता की मला कशा टाईपचं आवडत असेल. एक सिम्पल स्टोन असं टाईप्स वगैरे काहीतरी मला आवडतं, ते काय मला तिथे मिळत नव्हतं. सो मग आम्ही डायमंडमध्ये बघितलं आणि डायमंडमध्ये एक अंगठी मला इतकी आवडली होती आणि माझे बोट खूप छोटे आहे, त्याच्यामुळे माझ्या परफेक्ट साईजचं काही मिळत नव्हतं. त्याच्यामुळे मग ते बनवून घ्यावं लागलं. आणि माझं असं होतं की मला खूप आवडली तर म्हणजे ते मी वेट करेल तेवढे दिवस, पण मला बनवून पाहिजे. सो ते बनवायला तिथे टाकली होती आणि ते 25 दिवसांनी भेटणार होती, त्याच्यामुळे मग ती आज भेटणार आहे. आणि ती जास्त काही ग्रॅम्सची नाही आहे, कमी ग्रॅम्सचीच आहे, कारण डायमंडचाच सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये प्राईस आहे. तर डायमंडचेच पैसे आहे आणि सोनं खूप कमी आहे. तसंही जेव्हा डायमंडची अंगठी बनते ती 18 कॅरेटमध्ये बनते, तर सोन्याचा भाव तसाच कमी होऊन जातो. आणि सिम्पलच रिंग आहे पण खूप सुंदर आहे. सो चला आता आपण घ्यायला जाऊ, म्हणजे मी घ्यायला जाते आणि तुमच्याशी पुढे शेअर करते की रिंग कशी आहे.
आणि या गोष्टीचा खरंच खूप आनंद आहे की मी स्वतः काहीतरी करू शकले. कारण जेव्हा नोकरी करत होते तेव्हा स्वतःसाठी काहीतरी घेणं किंवा फॅमिलीसाठी काहीतरी घेणं हे चालायचं. पण जेव्हापासून नोकरी सुटली तेव्हापासून रोशनच करतोय जे काय करायचं. म्हणजे कधी कमी नाही पडलं. नेहमीच जे मागितलं किंवा स्वतःहून पण बऱ्याच गोष्टी तो देतो किंवा करत असतो सगळं. पण एक स्वतः घेण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे होत आहे. मी मेहनत करते, मी व्लॉग्स टाकते, पण जर ते तुम्ही बघितले नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून तुम्ही इतकं छान भरभरून प्रेम देता आणि म्हणून मी छोटं मोठं काय अर्न करू शकते आणि त्याचंच एक छोटंसं गिफ्ट मी स्वतःला दिलेलं आहे. सो त्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच सगळ्यांना. कोणाचा हॅपी बर्थडे आहे? माझा हॅपी बर्थडे. कधी आहे तुझा हॅपी बर्थडे? कधी आहे? 19. कोणी सांगितलं तुला? हा, तुला माहिती कोणाचा बर्थडे आता? बाबाचा. बाबाचा नाही, नानू. बरं, नानूचा बर्थडे कसा करायचा? हा, कर कर कर, तू कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी महाराज. तिला आता आम्ही एका शॉप मध्ये गेलो होतो आणि तिथे महाराजांची फोटो होती. तर तिला शिकवलं रोशनने की छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि तिच्या ते लक्षात आणि ती म्हणते महाराज जय. कसं म्हणते का नानू? जय. आणि तुला ते आरती पण येते ना, सुख करता दुःख करता? कशी येते? सुख करता दुःख हरता वाळता विघ्नाची. तू तर म्हणतच नाहीये. बरं, तू हाती राजा म्हण. दुर्गा माता की गणपती बाप्पा मंगल. ते पण त्याला मंगल मूर्ती ते नानू कसं म्हणते? गणपती बाप्पा. आता मी फोन पकडला तर तुझा कान कसं पकडू? तू माझा पकड फक्त. हा, ओके, बाजूला आहे. अगं बाई, रिंग घ्यायला तर पोहोचलो आम्ही, पण तिथे आम्हाला जायला इतका उशीर झाला की ऑलरेडी तिथेच 8 वाजले होते आणि घरी येईपर्यंत 8:30 वाजणार होते. आणि अनाया आजकाल सांगत असते की मला भूक लागलेली आहे. सो तिचं ऑलरेडी गाडीतच सुरू झालं होतं की मला भूक लागली आहे मम्मा, मला भूक लागली आहे मम्मा. आणि आमचं असं झालं आता कुठेच जाण्याऐवजी आपण घरी जाऊ डिरेक्टली. नाहीतर मग आता रोशनची ट्रीट होती कॉफीची, पण ती कॅन्सल करावी लागली. पण हां, मी त्याला म्हटलेलं आहे ट्रीट, तर त्याला नक्कीच मी 1-2 दिवसात जेव्हा किंवा आमचं पॉसिबल होईल जाणं त्याला ती मी ट्रीट देणार आहे. आणि ही आहे माझी सुंदरशी रिंग. एकदम नाजूक आहे पण दिसायला खरंच खूप सुंदर दिसते. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, कारण मला तर ती खूप जास्ती आवडली होती. तर तुम्हाला रिंग आवडली की नाही कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. रिंग आहे का नानू तुझी? छान आहे. रिंग कुठे तुझी? हा, नानूचा पण व्हिडिओ घेत. हा, आणि काय रेडी बिडी स्माइल बिल काही म्हणायचंच नाही का? कसं म्हणायचं? रेडी रेडी बाबा. हा, फोटो क्लिक बाबा स्माइल. हो, वाव, किती छान फोटो काढला नानूनी. वा वा वा, मस्त. कोणाचं पाहून शिकते माहिती नाही. असं रेडी स्माइल कसं म्हणते का बाबाला? स्माइल कसं म्हणलं नानू? बरं, लॉक करून दे फोन. हा, लॉक लॉक. बाजूची बटन दाबायची, लॉक करायचा. आणि ही कोण आहे ग? ती कोण आहे? फोनवर कोण आहे? दातो. हो, दातो. थांब, मी दातो. कोण आहे ही? कोण आहे? नानू आहे. कशी हसते नानू? आपल्या लिफ्ट मध्ये कोणाचा फोटो आहे ग? आपल्या लिफ्ट मध्ये कोणाचा फोटो आहे? नानूचा फोटो. नानूचाच आहे का लिफ्ट मध्ये पण? की अंकलचा आहे? आणि अंकल कसे हसतात आणि रडतात कसे अंकल? तो ड्रामा क्वीन आहे का बेटू? नाही. त्या अंकलने आपल्या चकल्यांचं दळण दळून ठेवलं असेल का? नाही.
घरी जाऊन चकल्या बनवायच्या का? तू खाशील? तुला आवडली होती ना मागच्या वेळेस नेहाकडे चकली? बरं बनवू आपण तुझ्यासाठी. ठीक आहे ठीक आहे. सो मस्त अशी माझी रिंग वगैरे घेऊन घरी आलो आणि त्यानंतर थोडीशी पेटपूजा केली. थोडं थोडं खाऊन घेतलं कारण भूक लागली होती. स्वयंपाक आता बघू काय करायचं. खिचडीच लावणार आहे मी आणि अनाला सुद्धा थोडंसं खाऊ घातलं. तर आता खिचडी सिंपल लावते कारण 9 वाजले आहेत ऑलरेडी आणि जेवण आता आरामात करू. पण त्याआधी मी चकल्या बनवायला सुरुवात करते. सो एकदम हेक्टिक डे होता. दिवसभर काही ना काही काम होतं. पण ठीक आहे म्हणजे जेव्हा रोशनला वेळ आहे तेव्हा मला काही गोष्टी करून घेणं जास्ती सोप्या पडतात कारण अनायाला बघायला नाही तर खूप कठीण जातं. सो रोशन सुद्धा आहे मदतीला. सुद्धा तो म्हणला की मला काही जमत असेल त्यातलं करायला तर मी करतो. सो थोडंसं तळायला वगैरे मदत लागली तर मी रोशनची मदत घेईल. आणि आता 1 किलो पीठ आहे. 1 किलोपेक्षा थोडंसं जास्ती आहे. तर पूर्ण भिजवू की नको असं माझ्या डोक्यात चाललं आहे कारण एकटीकडनं खूप खूप होऊन जातात त्या. सो बघते थोडंसं कमी भिजवते आणि बाकी मग मी गावाला घेऊन जाईल. आणि म्हणजे अजून फिक्स नाही झालं आहे पण बघते काय करायचं ते. मग असं डोक्यात होतं की बाकीचं गावाला घेऊन जाईल आणि मग त्यानंतर भावना म्हणजे माझी जाऊबाई जी आहे आम्ही दोघी मिळून करू. पण तिकडे गेल्यावर पण जास्ती दिवस नाही आहे आमच्याकडे. सो बघू काय करायचं ते. सो चकल्यांची रेसिपी सुद्धा तुमच्याशी मी पटकन शेअर करते. भाजणीची रेसिपी मी माझ्या मागच्या व्लॉगमध्ये शेअर केली आहे. सो ज्यांनी नसेल बघितला मागचा व्लॉग तर मागचा व्लॉग नक्की बघा म्हणजे तुम्हाला भाजणी मी कशी बनवली हे कळेल. आणि ते आता दळून घेऊन आलेली आहे. आता त्याच्या चकल्या बनवते. सो इकडे मी चकल्या बनवायला सुरुवात केली आणि चकल्या बनवताना माझ्याने ज्याही चुका झाल्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करते म्हणजे त्या तुमच्या चुका होणार नाही आणि तुम्ही एकदम परफेक्ट अशी चकली बनवू शकाल. तर ही चकलीची भाजणी जी मी घेऊन आली होती त्यातली 3 ग्लास इतके मी चकलीची भाजणी घेतली आता चकल्या बनवण्यासाठी आणि त्यामध्ये मीठ टाकलं. आता तिखटनं मी ते 3 चम्मच टाकलं पण 3 चम्मचची गरज नव्हती. 2 ते 2.5 चम्मच तिखट भरपूर झालं असतं. थोड्याशा मला तिखट वाटल्या पण असं खाण्यायोग्य आहे काही प्रॉब्लेम नाही वाटली पण थोड्या तिखट झाल्या. त्यानंतर इथे हळद मी 2 चम्मच टाकली आहे. 2 पेक्षा थोडंसं कमी आहे 1.5 चम्मच. आता हे जे आपण चकली मसाला इथे टाकते मी हा चकली मसाला मार्केटमध्ये मिळून जातो आणि याच्यामध्ये सुद्धा तिखट असते आणि म्हणूनच आपण थोडं तिखट कमी टाकायचं असतं. माझ्या काही ते लक्षात आलं नाही त्याच्यामुळे माझं थोडं तिखट जास्ती झालं. इथे छान असं तेल गरम करून घेतलं होतं. आता या 3 ग्लासासाठी ना अर्धी ते पाऊण वाटी इतकं तेल म्हणजे नॉर्मल आपली घरातली जी वाटी असते त्याने पाऊण वाटी इतकं तेल मी इथे घेतलेलं आहे. आणि ते गरम गरम तेल टाकून छान असं सगळं मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकून जसं आपण पोळ्या बनवण्यासाठी गोळा बनवतो तसा असा एक गोळा बनवून घेतला. आता चकल्यांचा गोळा रेडी झाला. त्यानंतर माझ्याकडे हा स्टीलचा साचा आहे. थोडा थोडा गोळा मळून याच्यामध्ये असा टाकून घेतला आणि चकल्या बनवायला सुरुवात केली. आता चकल्या बनत तर एकदम मस्त होत्या पण आता परीक्षा तेव्हा होती जेव्हा ह्या तळताना प्रॉपर तळल्या जात आहेत का की तेलात सुटत आहेत. तर तेल चांगलं असं कडक गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच तेलामध्ये चकली सोडायची. आता 2 प्रॉब्लेम झाले. माझ्या गॅसचा पॉवर पण न खूप जास्ती त्याच्यामुळे तेल गरम व्हायला पण खूप वेळ लागत होता. एनिवे ते गरम तर झालं तेल. त्यानंतर चकली टाकून बघितली. ऑरेंज कलर घे नानू ऑरेंज. व्हेरी गुड. आता ग्रीन कलर घे ग नानू ग्रीन. ओबे नानूला तर कलर्स पण येतात. हो व्हेरी गुड. सो सक्सेसफुली चकल्या सक्सेसफुल झालेल्या आहेत. तशा मला चकल्या जमतात आणि एक्सपर्ट ऍडवाइस काही लागली तर माझ्या आईला फोन करत असते मी. पण लकीली छान जमल्यात आता. सो एवढ्या काढून पण झाल्या आणि मला वाटलं होतं की रोशनची मदत लागेल पण गरज पडत नाहीये कारण एका साईडला मी पटापट त्या पिळून घेते आणि एका साईडला इकडे तळायला सुद्धा टाकते आणि तेलाला पण थोडीशी रेस्ट पण द्यावी लागते. मीच एकटी करते आहे आणि पटापट होत सुद्धा आहे. सो पीठ जे आहे ते मी पूर्ण मळलं नाही अर्धच मळलं 50% ठेवलेलं आहे कारण एवढ्याच करायला भरपूर वेळ लागणार आहे आणि मला अनायाचं जेवण आमचं जेवण हे सगळं सुद्धा बघायचं आहे. सो म्हणून म्हटलं की नको आता एवढंच करू आपण. सो बाकी कधी मग पुढे एकदम उद्या वगैरे वेळ मिळाला की बाकीचं पीठ मळून करेन किंवा मग अमरावतीला गेल्यावर. मी 1-2 टिप्स सांगते. जर तेलात टाकल्यावर तुमची चकली फुटत असेल म्हणजे त्याला कुठेतरी ना माया नाही आहे ते थोडंसं चिकट पाहिजे आणि त्यासाठी एवढ्या मिश्रणामध्ये एखादी वाटी गव्हाचं पीठ टाकून तुम्ही ते परत मळून घेऊ शकता आणि मग चकली ट्राय करून बघा तर चकली तुटणार नाही. तर ही एक छोटीशी टिप होती जर तुमची चकली तेलात तुटली तर. इथे बघा तेल छान असं गरम झालं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये मी चकल्या सोडलेल्या आहेत. त्या एका साईडने छान होऊ द्यायच्या आणि पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायच्या. सो इकडे फायनली चकल्या रेडी झाल्या आहे पण मधात काय काय झालंय मी शूट नाही केलं. पण आता किती वाजले 11:15 की 11? 11:15 झाले आणि मी 9 वाजता सुरू केलं होतं. एवढा वेळ लागला नसता पण प्रॉब्लेम काय झाली साच्याची स्प्रिंगच तुटली होती आणि रोशनचं होतं की नाही मी बसवतो ही आली.
शेवटी मी नेहाकडे जाऊन तिचा हा साचा घेऊन आली, पण या साच्याने ना खूप मेहनत लागते. म्हणजे असं असं फिरवायचं आणि करायचं, त्याच्यापेक्षा ते एकदम सोपं पडतं. हा, तर रोशनचं म्हणणं होतं की मी करतो, तू थांब. आणि आम्ही दोघांनी मिळून कसं तरी युट्यूबवर व्हिडिओ बघितला कसा जोडायचा आणि ते स्प्रिंग वगैरे जोडलं. हे सगळं झालं आणि फायनली चकल्या झाल्या. खिचडी लावलेली आहे. आम्ही आता 12 वाजता जेवणार आहे. अनायाला पण जेवायला जायचं ऍक्च्युली, तर आता तिला जेवायला देते, आम्ही पण जेवण करतो आणि त्यानंतर आजच्या दिवसाचं शेवट करते. तिथे मला ती बोलू देत नव्हती अजिबात, म्हणून म्हणले 2 मिनिटं निवांत तुमच्याशी आतमध्ये येऊन बोलते. सो चेहरा बघा, अजून सकाळी जशी तयारी केली तशीच आहे मी अजून. आता पहिले तोंड धुते, पण चकल्या मस्त झालेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये ना बघा एनर्जी बघा, म्हणजे मी सकाळपासून काहीतरी करते आणि अजूनही माझ्यात उत्साह आहे. आता 11:15 वाजले आणि मला झोपायला 12 वगैरे होतील. पहिले तिला खाऊ घालायचं, मग आमचं जेवण करायचं. सो वेळ होईलच. पण मला असं वाटतं ना, काही गोष्टी ज्या आपण लहानपणापासून आपल्या आईने शिकवलेल्या असतात ना, त्या नेहमी आपल्या मनात राहतात आणि त्याची आवड निर्माण होते. सो कुठलीही गोष्ट जर तुम्हाला आवड निर्माण करायची असेल, असं मला म्हणायचं नाही आहे की आपण मोठं होऊन शिकू शकत नाही किंवा आवड निर्माण होऊ शकत नाही. पण ज्या लहानपणी केलेल्या गोष्टी असतात ना, त्याच्या आठवणीसुद्धा वेगळ्याच असतात आणि त्याची आवडही असते. सो मला अजूनही आठवतं, जेव्हा आई फराळाचं बनवायची, मला प्रत्येक वेळ घेऊन बसायची. मला आधीच सांगायची की अंकित आता आपल्याला फराळाचं बनवायचं आहे आणि 3 दिवस तू मला दे. सो सगळं डिरेक्शन ती द्यायची, पण मदत माझी 100% असायची. तर कारण तेव्हा क्वांटिटी पण भरपूर असायची, एवढूसं नसायचं. म्हणजे लिटरली आमच्याकडे 2 किलोच्या म्हणजे 2 पायल्यांच्या चकल्या बनवल्या जायच्या. तर त्याच्यासाठी मग आम्ही गॅस वगैरे खाली घ्यायचो, एवढं उभं राहून पाय दुखतील म्हणून. आणि एका दिवशी 2-2, 3-3 आयटम बनवायचे, असं सगळं राहायचं. सो आईसोबत ते करण्याची मजाच वेगळी होती. आणि आता मी तेच जोपासण्याचा प्रयत्न करते आहे की ॲटलिस्ट म्हणजे आपण बघितलेल्या त्या गोष्टी कंटिन्यू करायच्या. नाहीतर आता ऑप्शन तर आहे विकत आणा, पण मला असं वाटतं नाही, थोडं का होईना आपण आपल्या हाताने बनवायचं. आणि कसं आता सगळ्यांनाच येतं नाही येतं हा पण एक प्रश्न आहे, पण प्रयत्न केला तर सगळंच काही येतं. आणि आजकाल यूट्यूबवर इतक्या सगळ्या रेसिपीज अवेलेबल आहेत. तर मला येत नाही हे तर कोणी म्हणूच शकत नाही, कारण सगळेजण बघून बघून प्रयत्न तर करूच शकतात. मी म्हणत नाही की खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये केलं पाहिजे, पण छोटं जरी करता आलं आपल्याला तर छान. आणि आपल्या घरच्या देवाला म्हणजे आता आपल्याकडे लक्ष्मी येणार आहे, तर आपल्या हातातलं आपण त्यांना नैवेद्य लावू शकतो. सो नैवेद्यासाठी मी थोडंसं बाजूला काढून घेतलं. आणि हो, मला अंजलीची कॉमेंट आली होती की ताई गोडपासून सुरुवात कर. मला याच्या आधी पण त्याने सांगितलं की कुठल्याही गोष्टींची सुरुवात ना गोडपासून करायची, पण मी त्याचं कारण सुद्धा सांगते की मी ते का केलं नाही. कारण अजून दिवाळीला ना आता मला असं वाटतं की 10 ते 12 दिवस बाकी आहे. आणि आत्तापासून जर मी कुठला गोड पदार्थ बनवून ठेवला तर तो नैवेद्याला लावेपर्यंतच खराब होऊन जाईल. आणि त्यानंतर मग कसं कुणाला द्यायचं पण असतं, तर दिवाळीनंतर परत 8-10 दिवस टिकलं पाहिजे. तर मी बेसनाचे लाडू बनवते किंवा करंज्या बनवते ज्या खव्याच्या असतात, तर त्याची लाईफ हार्डली 15 दिवस असते. तर म्हणून मग आपण ते आत्तापासून बनवून ठेवू शकत नाही. आणि मला तुमच्याशी रेसिपीजसुद्धा शेअर करायची आहे. सो म्हणून मला 1 by 1 सुरू करायचं होतं, म्हणजे तुमच्या पण दिवाळीच्या फराळाच्या आधी तुमच्यापर्यंत रेसिपीज पोहोचल्या पाहिजे. आणि म्हणून मग मी असं डिसिजन घेतलं की आपण पहिले ना तिखट वस्तू बनवू ज्या खराब होत नाही. आणि म्हणून पहिले चकल्या बनवल्या, आता याच्यानंतर शंकरपाळे बनवेल आणि त्यानंतर मग लाडू आणि करंजी ते सगळ्यात शेवटी बनवेल, जेव्हा दिवाळीला 5-6 दिवस बाकी राहील. तर आय एम सो सॉरी अंजली की मी गोड पदार्थ पहिले बनवू शकले नाही, पण त्याचं खरंच एक हे व्हॅलिड रिझन होतं. कारण एवढं छान बनवायचं आणि मग ते खराब झालं तर काही त्याचा उपयोग नाही. आणि आम्ही इथे खाऊन खाऊन किती खाणार ना, आम्हाला न्यायचं ते गावी आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मुखी लागलं पाहिजे. आणि म्हणून तो पदार्थ चांगला राहावा थोडे जास्ती दिवस, म्हणून मी तो सगळ्यात शेवटी बनवणार आहे. तर आय होप यू कॅन अंडरस्टँड मला काय म्हणायचंय. आणि चला मग आजचा एकदम मस्त दिवस होता. खूप खुश आहे मी की स्वतःसाठी एक छान असं गिफ्ट घेतलं. आणि तुम्हाला ती रिंग कशी वाटली हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग आजचा व्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि भेटूया एका छानशा अशाच व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.